नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 8 मार्च. तर 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. तर 8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. पण तसं पाहायला गेलं तर वास्तव जीवनामध्ये महिलेचा सत्कार किंवा सन्मान हा एक दिवसासाठी नसतोच मुळी. तर महिला दिवस हा रोजच साजरा करायला हवा, कारण तेवढं महत्त्व, तेवढा आदर आणि तेवढा सन्मान ती स्त्री, प्रत्येक स्त्री ते सन्मानाच्या आणि त्या आधारासाठी ती म्हणजे ती त्यासाठी केपेबल आहे. पण एक दिवस 8 मार्चलाच फक्त महिला दिन साजरा करायचा आणि तिचा आदर, तिचा सन्मान करायचा, तिला पुरस्कार देऊन पुरस्कृत करायचं असं न करता महिला दिवस हा रोजचा दिवस हा महिला दिवस आहे अशा पद्धतीने जर तिला ट्रीट केलं, जर तिला वागवलं, तर खरोखरच असं 8 मार्चला एक दिवस महिला दिवस साजरा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. फक्त एक दिवसासाठी तिचं कौतुक करणं किंवा तिचं अपमानास्पद काही न बोलणं, एक दिवसासाठी गोड बोलणं हे खरं तर खूप चुकीचंच आहे. पण जर रोजचा दिवस जर तिचा सन्मान केला गेला तर खऱ्या अर्थाने 8 मार्चचा जो हेतू आहे तो साध्य झाला असं म्हणता येईल. तर आजच्या या 8 मार्चच्या महिला दिनाच्या अनुषंगाने मी तुम्हाला एका सिनेमाबद्दल मी आज इथे बोलणार आहे. तर तो सिनेमा आहे OTTवरचा मिसेस या नावाचा. तर बहुतेक महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा हा सिनेमा पाहिला असेल. तर वर्षानुवर्ष आपल्याकडे स्त्रीला, मग ती आई असो, पत्नी असो, बहीण असो किंवा मैत्रिणी असो, तर तिला फक्त समाजाने गृहीत धरलेलं आहे. तिला गृहीत धरलेलं आहे आणि तिच्यावर तशी बंधनंही लादली गेलेली आहेत. तिच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या खूप वेगळ्या असू शकतात तिच्या मनाप्रमाणे, तिच्या तत्वानुसार. पण नाही, वर्षानुवर्ष तिला पुरुषसत्ताक समाजाने आपल्या एका चौकटीत बांधून ठेवलेलं आहे. ती चौकट क्वचितच स्त्रिया पार पाडतात, क्वचितच स्त्रिया ते बंधन तोडून स्वतःचा मार्ग निवडतात. तर अशाच पद्धतीचा हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये स्त्रीच्या आत्मसन्मानाची, स्वतंत्र निर्णय क्षमतेची गोष्ट सांगितलेली आहे. एका सामान्य गृहिणीपासून तिला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि ते जेव्हा ती जाणीव होतं तो म्हणजे ती सामान्य गृहिणी असते आणि तिचं अस्तित्व काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे, इथंपर्यंत तिचा जो प्रवास आहे तो या संपूर्ण चित्रपटामध्ये दाखवला गेलेला आहे. या सिनेमात मुख्य नायिका एका निर्णायक टप्प्यावर उभी राहते, म्हणजे जिथे तिला तिच्या व्यक्तिमत्वाची आणि तिच्या आयुष्याची पुनर्मांडणी करायची असते. तर त्यासाठी ती कुठला निर्णय घेते किंवा आपल्या निर्णयावरती कशी ठाम राहते हे या चित्रपटात दाखवलेला आहे. तर हा सिनेमा केवळ स्त्रियांसाठी नाहीच आहे मुळी. मी तर म्हणेन की हा सिनेमा प्रत्येक पुरुषानेही पाहायला हवा. मग घरातील तो पुरुष असेल, नवरा असेल, भाऊ असेल किंवा आणि कोणी मित्र असेल, तर प्रत्येक पुरुषांनी हा सिनेमा पाहायला हवा. कारण स्त्रीच्या निर्णयाचा आणि स्वातंत्र्याचा आणि तिच्या सन्मानाचा आदर करायला शिकवणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे तो प्रत्येक पुरुषांनी पाहावा असं मी म्हणेन. पुरुषप्रधान मानसिकतेला प्रश्न विचारत स्त्रीच्या इच्छांच्या, गरजांचा आणि तिच्या होय नकार याला महत्त्व देणारा किंवा शिकवणारा हा सिनेमा आहे. तुम्हाला कितीतरी गोष्टी या सिनेमात अशा पाहायला मिळतील की जिथं तिचं मत काही घेतलंच जात नाही. तिच्यावर फक्त कामं आणि जबाबदाऱ्या लादल्या जातात, पण तिच्याही काहीतरी इच्छा अपेक्षा आहेत याचा विचार केला जात नाही, फक्त तिला गृहीत धरलं जातं. तर हेच या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषांनी हा सिनेमा पाहायला हवा. तर तो केवळ ह्या सिनेमामध्ये असं नाही आहे की तिचा पर्सनली वैयक्तिक तिच्या ह्याचा म्हणजे निर्णयाचा विजय झाला असं नाही आहे. तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी ती एक प्रेरणा आहे. जी स्त्री कित्येक बंधनांमध्ये आज अडकलेली आहे, त्या कित्येक स्त्रियांसाठी प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. पण हा सिनेमा बघून मग आपण तसंच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा सगळ्या जबाबदाऱ्या झटकून बाहेर पडायचं काय, तर असं नाही आहे. पण जिथं खरंच आपली कॅपॅसिटी आहे, जिथं खरंच आपण काहीतरी करू शकतो, आपण त्या आपल्या विषयामध्ये आपण तेवढे हुशार आहोत आणि जिथं काही गोष्टी आपल्याला खूपच त्रासदायक होतात, जिथं आपल्याला गृहीतच धरलं जातं, जिथं आपल्या इच्छांचा, अपेक्षांचा विचार केला जात नाही,
अशा बाबतीत प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे। तर यामध्ये त्या गृहिणीचा प्रवास हळूहळू सुरू होतो, पण अगदी ठामपणे। सुरुवातीला ती समाजाच्या अपेक्षेमुळे आणि घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे ती अडकलेली असते, गोंधळलेली असते। पण शेवट असा येतो की ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकते आणि मुक्त होण्याचा निर्णय घेते। तर इथे सिनेमाच्या शेवटी तिचा जे मुक्तीचा अगदी प्रभाव असा दाखवलेला आहे। म्हणजे ती हुशार असून, शिकलेली असून तिला डान्समध्ये करिअर करायचं असतं, पण घरच्या जबाबदाऱ्या, नवऱ्याच्या अपेक्षा, सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा, त्यांच्या बंधनामध्ये ती अडकलेली। ती सगळं काही करते घरासाठी आणि तिची आई पण तिला हेच सांगते की नाही, तू मुलगी आहेस तर तुला हे करावंच लागेल। तर इथं एक पालक म्हणून, मुलीची एक आई म्हणून आत्तापर्यंत ही शिकवण आपण देत आलो की तुला हे करावंच लागेल। मी पण एक स्त्री आहे, मी सुद्धा हे केलं आहे। तर आता ही शिकवण बदलायला हवी। तुला जितकं जमतंय तितकं तू करायचंस। तिथे तुझा आदर, तिथं तुझा सन्मानही झाला पाहिजे, तुझ्या निर्णयाचं स्वागतही झालं पाहिजे। ही गोष्ट आपण आजच्या मुलींना शिकवली पाहिजे। पण अवास्तव अपेक्षा धरून चालायचं नाही, हेही तेवढंच तिच्या मनावरही बिंबवलं पाहिजे। जर नवरा हा स्वतःच्या निर्णयावरती ठाम असतो, त्याचं स्वातंत्र्य त्याला प्रिय असतं, मग तसंच प्रत्येक स्त्रीला सुद्धा तिचं स्वातंत्र्य, तिचं स्वप्न जगायलाही तितकंच आवडत असतं, हे त्या सिनेमामध्ये सांगितलेलं आहे। तर या चित्रपटामध्ये त्या नायिकेची जी सासू दाखवलेली आहे, ती सकाळी उठल्यापासून पहाटे उठते, ती रात्री 12 वाजेपर्यंत ती किचनमध्ये ती कामच करत असते काही ना काही। तर त्याच्यामध्ये आजच्या आधुनिक जगामध्ये सुद्धा त्या सासऱ्यांना पाट्यावरती वाटलेला मसाला आवडत असतो, किंवा कुठली यंत्र वापरलेली आवडत नसतात। अगदी त्यांना त्यांच्या बाहेर जायचे कपडे काढून ठेवण्यापासून अगदी चप्पलसुद्धा त्यांची काढून ठेवायची पत्नीने, बायकोने त्यांच्या, इथंपर्यंतच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत। हे आजच्या जमान्यामध्ये ह्या पटण्यासारख्या नाहीच आहेत। तर म्हणजे स्वतःची कामं स्वतः तरी प्रत्येक पुरुष हा करू शकतो। छोटी छोटी कामं असतात की स्वतःचे कपडे म्हणा, चप्पल बूट म्हणा, हे स्वतः तो घेऊ शकतो। स्वतः उठून तो पाणी किंवा चहाचा कपसुद्धा तो घेऊ शकतो। सकाळपासून रात्रीपर्यंत स्त्री घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असते, काम करत असते। तेव्हा तिच्या मनाचा विचार न करता तू हे काम केलंच पाहिजे ही तिच्यावर जबरदस्ती केली जाते। आणि इतकं करून सुद्धा नवऱ्यासाठी तिने तो म्हणेल तेव्हा तयारी राहावं लागतं। म्हणजे त्याच्याशी फिजिकल होण्यासाठी तिने तयारी व्हायचं असतं, मग तिची इच्छा असो वा नसो। याच्यामध्ये तिच्या होकाराचा किंवा नकाराचा प्रश्नच येत नाही। तर अशा पद्धतीने जबरदस्ती तिच्यावरती लादलं गेलेलं हे बंधन, हे ती कशा पद्धतीने तोडते, हे त्या सिनेमामध्ये उत्कृष्टपणे दाखवलेलं आहे। जी नायिकेची सासू आहे ते शेवटी असं समजतं की ती सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये PhD केलेली गृहिणी असते। मग एक PhD केलेली महिला घरामध्ये सगळ्या कामामध्ये स्वतःला झोकून देते, मग तिच्या शिक्षणाचं काय, हा प्रश्न इथे शेवटी पडतो। आणि दुसरं म्हणजे या सिनेमामध्ये शेवट असं दाखवलेलं आहे की जेव्हा या नायिकेला सहन होत नाही, तिच्या इच्छा अपेक्षांचा जेव्हा इथं भंग होतो, तिचा आदर तिला सन्मान मिळत नाही, तिला जे करिअर तिच्या डान्समध्ये करायचं असतं त्याला तिथे वाव मिळत नाही, तेव्हा ती शेवटी निर्णय घेते की इथून आपण मुक्त व्हायचं, लग्नाच्या या बंधनातून मुक्त व्हायचं, हे दाखवलेलं आहे। आणि ती मुक्त होते, ती नवऱ्याचं घर सोडून पण येते। पण लगेचच असं दाखवलं आहे की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे आणि दुसरी जी त्याची बायको येते ती सुद्धा तेच करते, जे वर्षानुवर्ष त्या नायक जो आहे वर्षानुवर्ष त्याची आई जे करत आली तेच काम ती त्याची दुसरी बायकोही करताना दाखवलेली आहे। पण हा शेवट असा, म्हणजे यातून काय सांगायचं तुम्हाला की पुरुषाने जरी बायको सोडून गेली किंवा डिवोर्स झाला किंवा बायकोचं निधन झालं तरी पुरुष सहजपणे पुढे जातो आणि दुसरं लग्न करतो तो, कारण त्याला एका स्त्रीची गरज आहे म्हणून तिने घर सांभाळावं, त्याची शयासोबत करावी, यासाठीच त्याला स्त्री हवी असते, बायको हवी असते। पहिली बायको सोडून गेली त्याचं त्याला काहीच नाही आहे, तो स्वतः एक डॉक्टर आहे,
त्याचे वडील जे सासरे दाखवले ते सुद्धा डॉक्टर म्हणून रिटायर्ड झाले आहेत. पण अशा या आधुनिक घरामध्ये स्त्रीला मात्र काडीची किंमत नाही. तिने तेच रांधावाडा उष्टी काढा यातच आयुष्य काढायचं अशी त्यांची अपेक्षा. मग तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमचे स्वप्न ते तुमचे स्वप्न, तुमचं करिअर आहे, आणि तिचं काय? तिला पण स्वप्न पाहायचं तिला पण स्वप्न पाहायचा अधिकार आहे. ते स्वप्न सत्यात उतरण्याचा तिला अधिकार आहे. तिलाही बंधनमुक्त जगायचं आहे. तिच्या छोट्या छोट्या तिच्या अपेक्षा आहेत त्याही तिला पूर्ण करायच्या आहेत. मग ह्या अपेक्षापूर्तीसाठी तिने तिचं जोखड जर तोडलं, तिच्या पायातल्या बेड्या जर तोडल्या, तर तिला समाजाने नावं ठेवायचे का मग? तर नाही. कारण इथे जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता या विषयावर बोलतो, आपण स्त्री पुरुष समानता आहे म्हणतो, तर ती प्रत्यक्षात तशी असली पाहिजे, दिसायला पाहिजे. समाजामध्ये तसं चित्र दिसायला पाहिजे. हा काही ठिकाणी अपवाद मात्र आहेत नक्की, पण बऱ्याच ठिकाणी या चित्रपटातून ते दाखवलं म्हणजे हे घडतंय आज पण या समाजामध्ये. तर आज पण या समाजामध्ये स्त्रीला गृहीत धरलं जातं, तिला बंधनात ठेवलं जातं. हे कुठंतरी चित्र आहे, म्हणूनच ते या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न खूप छान आहे. सिनेमाने खूप समाजमनावर प्रभाव टाकलेला आहे, पण त्यातून बोध घेण्यासारखा पण आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीसोबतच प्रत्येक पुरुषानेही हा पिक्चर पाहावा. स्त्रीचं म्हणजे मन, तिचं दुःख किंवा तिला होणारा त्रास काय आहे हे पुरुषालाही समजायला हवं. पुरुषांनी छोटी छोटी त्याची स्वतःची कामं स्वतः केली तर नक्कीच तिला थोडाफार हातभार लागतो. तिला तिचं स्वप्न, ती घर सांभाळून तिला फक्त तुम्ही एक हात द्या. तिला फक्त सांगा की तुझी काही कला असेल, तुला काही शिकायचं आहे का, तुझे छंद तुला जोपासायचे आहेत का, त्यात तुला मी साथ देतो. बस एक थोडासा तिला एक प्रेमळ आधार द्या. मग ती बघा कशी प्रेमाने तुमचं घर पण सांभाळते, तुमची कामंसुद्धा सगळी करते. फक्त तिला तिच्या पंखामध्ये तुम्ही बळ द्या. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला ताकद म्हणून तिच्या पाठीशी राहा. तिला आधार द्या आणि आश्वासकाचा हात द्या की मी प्रत्येक सुखात दुःखात मी सोबत आहे. तू जेव्हा तुझं स्वप्न साकार करत असेल तेव्हा मीही तुझ्यासोबत असेन. त्यासाठी तिच्या कामात वाटे करू व्हा. तिला कामामध्ये छोटी छोटी मदत करा. तिला काय दुखतंय खुपतंय याचाही विचार करा. मग हे आपल्याच घरापासून आपण सुरुवात करायला हवी. जसं की प्रत्येक घरामध्ये, आता कित्येक घरांमध्ये मुलांना काहीच कामं घरातली सांगितली जात नाही, कारण तो मुलगा आहे. पण असं नसतं. मुलगा असलं तरी त्याला घरातली छोटी छोटी कामं ही आलीच पाहिजेत, आणि त्याला ती आईने मुळात सांगितलीच पाहिजेत की तू हे काम कर. तू मुलगा आहेस म्हणून तू कपडे घडी करून नाही ठेवायचे, किंवा तू मुलगा आहेस म्हणून तू कधी झाडू नाही मारायचा असं नाही, घर स्वच्छ ठेवायचं असं नाही. तर हे काम मुलाचं पण आहे जितकं मुलीचं आहे. आपण मुलीलाच का सगळ्या तडजोडी करायला लावतो? मुलाला पण थोडी थोडी कामं ही करायला शिकवलीच पाहिजेत. जेव्हा मुलगा ही कामं शिकेल तेव्हाच तो उद्या जाऊन लग्न झाल्यावर त्याच्या बायकोलाही तशीच तो कामात मदत करेल. मग हा जो सहभाग असेल हा दोघांचा समप्रमाणात असेल, तेव्हाच पुढे जाऊन समाजामध्ये एक स्थिर संसाराचं एक चित्र दिसेल आपल्याला. त्यामुळे मुलगा मुलगी हा भेद आपण मुळात घरापासूनच हा बंद करायला हवा. ती जे काम करते ती कामं त्यांनीही केली पाहिजेत. वेळ प्रसंगी काही अडचण आली तरी पुरुषांनीही स्त्रीला तितकीच कामात मदत केली पाहिजे. आपण कोरोनाच्या वेळेस पाहिलेलं आहे. कोरोनाच्या काळात बरेचसे पुरुषांनी स्त्रियांना मदत केली. तो कालावधी तेवढ्यापुरताच राहिला. जसं जसं कोरोना संपला तसंच परत पुन्हा पहिले पाडे 55 अशी स्थिती काही ठिकाणी झाली. तर तसं न करता आज पण स्त्रीला तर खरंच तिचा 8 मार्च महिला दिवस जर तुम्हाला नक्की खरंच आनंदाने साजरा करायचा वाटतोय, तुम्ही खरोखर मनापासून या दिवसाबद्दल तुम्हाला काही महत्त्व वाटत असेल तर फक्त इतकंच करा की तिच्या दुःखात चुकात तिला साथ द्या. तिला तिच्या कामामध्ये तुम्ही तुमचा समावेश दाखवा, सहभाग व्हा तुम्ही, आणि तिच्या पंखामध्ये तुम्ही बळ द्या. तिच्या स्वप्नांना आकार द्यायला मदत करा. फक्त तिची अपेक्षा काय असते की तुम्ही तिला फक्त सन्मानाने वागवा. तिचा अपमान करणारे किंवा तिला शिव्या देणं, अपमान करणं, अगदी कमी लेखणं, गलिच्छ शब्दामध्ये तिच्याशी बोलणं हे टाळा.
हेच तिला हवं असते तुमच्याकडे. प्रत्येक स्त्रीची फक्त माफक एवढीच अपेक्षा असते की तिला तिच्या नवऱ्याने समजून घ्यावं, तिला प्रेमाचे 2 प्रेम शब्द गोड तिच्याशी 2 शब्द गोड बोलावेत, तिला काय हवं नको याची चौकशी करावी, तिची काळजी घ्यावी आणि तिच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्याने हात द्यावा. इतकीच तिची इच्छा असते. तेवढं जरी तुम्ही पुरुषांनी तेवढा जरी सहभाग दाखवला तर नक्कीच प्रत्येक 8 मार्च हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा होईल. आणि मी म्हणते पुरुषांनी जर सहकार्य केलं तर खरोखरच रोजचा दिवस हा महिला दिवस असेल. हां, आता तुम्ही म्हणाल काही ठिकाणी स्त्रियासुद्धा पुरुषांना त्रास देतात, पण हे अपवादात्मक आहेत गोष्टी. पण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. त्यामुळे आपण आत्ता बोलतो आहोत ते की आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आजही आहे. त्यामुळे यामध्ये जास्त भरडली जाते ती स्त्रीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं तिला तुमचा हात पुढे करा, ती तुम्हाला 100% तुम्हाला ती सहकार्य करेल. तर हेच चित्र जर घराघरात पाहायचं असेल तर नक्कीच आपल्या घरातील लहान मुलांपासून सुरुवात करा. तर नक्कीच प्रत्येक महिलेचा प्रत्येक दिवस हा खास असेल आणि ती तितकीच आनंदी असेल. मग तेव्हा गरज पडणार नाही 8 मार्च पहिला दिवस साजरा करण्याची. बस, धन्यवाद.